मॅचला सुरुवात होती. पहिलाच बॉल वरती बेस्ट टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला आणि पहिलाच बॉल वरती इथं मात्र गोल्डन डकचा शिकारी ठरलाय. बॅटर बाद होईल. फराज इथे मात्र पहिल्याच बॉल वरती जेलबाद होतो. फराज यासर आणि यातला फराज हा मात्र डकआउटच्या रस्त्याने जाताना पाहायला मिळेल. पहिल्याच बॉल वरती गोल्डन डकचा शिकारी. स्टार 11 महापोली विपक्षामध्ये सिकंदर स्पोर्ट्स महापोली. एकाच गावातील दोन संघ आहेत, परंतु विजय हा गावाचा असणार आहे. नावं जरी वेगवेगळी असतील तरी सुद्धा आपण पाहिलं तर शेवटच्या क्षणाला महापोली या गावाचा विजय असणार आहे. पहिल्याच बॉल वरती विकेट्स मिळवली. त्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मुन्ना मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पहिल्याच बॉल वरती बाबू खानने पहिली विकेट्स आपल्या नावावरती केली आहे. सिनियर गटातील हा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. शेवटचा सामना सिनियर गटातील पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आपण पाहतोय. मुन्नाची जबाबदारी आता खूप मोठी असेल या मॅच मध्ये, कारण पहिल्याच बॉल वरती विकेट आली आहे. बाबू खान एक वेगवान गोलंदाज. नेक्स्ट बॉल बाबूचा. यावेळेला मात्र इनफिल्डच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न इथे देखील पाहिलं तर फटका फसला गेला. बॅक टू बॅक दुसरी विकेट आल्या पावली माघारी जावं लागेल बॅटर मुन्नाला. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. बाबू खानने चांगली प्रभावीशाली गोलंदाजी नेहमीच केली. आपल्या टीमसाठी नेहमीच त्याचं योगदान खूप चांगलं राहिलंय. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती विकेट झाली. दोन्ही फलंदाज आपण पाहिलं तर गोल्डन डकच्या शिकारी ठरताना पाहायला मिळाली. खातं खोललं जात नाही. बॅक टू बॅक दोन विकेट्स मिळवल्या. तिसऱ्या चेंडूवरती विकेट आली तर मग या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक घेणारा खेळाडू ठरेल बाबू खान. तैफूर आल्या मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती विकेट, त्यानंतर तिसरी बॉलवरती विकेट झाली. या स्पर्धेतला पहिला विकेट टेकर गोलंदाज ठरेल बाबू खान. तैफूरकडे ती क्षमता आहे फलंदाजी करण्याची. नेहमीच ज्याच्याही वेळेला स्टार 11 महापोली संघाला धावांची आवश्यकता लाभली त्या वेळेला मात्र चांगला खेळ त्याचा आपण पाहिलाय. या वेळेला मात्र बॅकफुट वरती आल्या. लेटकटचा फटका आपण पाहतोय. डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्राच्या दिशेने बॉलला ढकलला गेला. एक सिंगल धाव या ठिकाणी मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमचं धावसंख्या आपण पाहतोय. एक धाव ही धावफलकावरती आपण पाहतोय. चेंडू क्रमांक 3 चा खेळ इथे पूर्ण झाला. तैफूर मैदानाच्या आतमध्ये आल्यात. बाबू खान चांगली गोलंदाजी करतायत, अचूकतेने गोलंदाजी करतायत. एक स्ट्रॉंग टीम म्हणून सिकंदर स्पोर्ट्स महापोली संघाकडे नेहमीच आपण पाहत असतो. अनेक स्पर्धा या संघाने देखील गाजवलेले आहेत. अनेक मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव त्यांच्या पाठीमागे. भिवंडी तालुक्यातील एक ताकदवार संघ म्हणून सिकंदर स्पोर्ट्स महापोली संघाचा नेहमीच आपण बोलबाला पाहिलाय. स्ट्रायकर एंड वरती यासर. यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, कटर बॉलचा वापर केला, स्विंग केला बॉलला, मिस होतो या ठिकाणी फलंदाज यासर. आणखीन एक दर्जेदार बॉलची समाप्ती होती. एक धावी धावफलकावरती. चेंडू क्रमांक 4 चा खेळ पूर्ण झाला. सिकंदर स्पोर्ट्स महापोली संघाची सर्वात जमेची बाजू काय तर त्यांची स्ट्रॉंग गोलंदाजी. खूप चांगले गोलंदाज या संघामध्ये आपण नेहमीच पाहत असतो. नेक्स्ट बॉल. यावेळेला क्लास काय फटका सजवला गेलाय. फुलर लेनचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला जबरदस्त कव्हर ड्राइव्ह बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. ताकद कमी होती, टायमिंग प्रॉपर होतं आणि या फटक्या बरोबर धावा मिळतील 4 स्टार 11 महापोली संघाला. टीमची धावसंख्या आपण पाहतोय 4 च्या मदतीने 5 धावा या धावफलकावरती जोडल्या जातील. चेंडू क्रमांक 5 चा खेळ पूर्ण. 5 बॉलची खेळ समाप्ती होती. शेवटचा बॉल बाबू खानचा 5व्या क्रमांकाचा बॉल थोडासा फुलर लेनचा होता, ऑफस्टंपच्या बाहेर होता. बॅटचा चांगल्या पद्धतीने फ्लो ओपन करत असताना एक सुरेख चौकार आपण पाहिलाय यासरच्या बॅटमधून. शेवटचा बॉल बाबू खान.
यावेळेला स्विंग अँड मिस, मागे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. फर्स्ट ओव्हर इज अ कंप्लीट. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 5 धावा, 2 गडी बाद 5 धावा. एकंदरीत आपण पाहतोय टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. 5 धावा. पहिलं षटक सिकंदर स्पोर्ट्स महापोलीस संघाच्या नावावरती राहिलं, जिथे 2 विकेट्स आल्या. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. आरमला या ठिकाणी मार्गस्थ केलाय सेकंड ओव्हर करिता. अरबाज पटेल आपण यष्टीरक्षण करताना पाहतोय. वाडा विरुद्ध भिवंडी ज्यावेळेला सामना झाला त्यावेळेला अरबाज पटेलला देखील आपण भिवंडी संघातून खेळताना पाहिलं. तोही सिनियर प्लेअर आहे या खेळाडूचा. तो यष्टीरक्षण क्षेत्रामध्ये. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 5 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. अरहम इथून मात्र चांगली गोलंदाजी या वर्षामध्ये त्याने चांगलीच केली. या हंगामामध्ये चांगलाच बोलबाला त्याने आपला ठेवलाय आणि या स्पर्धेमध्ये आज त्याच्याकडे पुन्हा एकदा संघाकडून अपेक्षा केली जाईल. क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय बदल घडवण्याचा प्रयत्न. स्ट्रायकर एंड वरती तैफूर उर्फ टायगर या नावाने संबोधले जाते या खेळाडूला. तो स्ट्रायकर एंड वरती आहे, मात्र ती पॉवर जनरेट त्याला करावी लागेल, ती पॉवर फलंदाजी बदली दाखवावी लागेल. अरहमचा पहिला बॉल. इथून मात्र रनअप मध्ये थोडीशी चुका पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती 5. पहिली रजनी या स्पर्धेची पहिली रात्र आज कोणाच्या नावावरती जाईल? खातिवली संघ आज वाजत गाजत आपल्या गावामध्ये प्रवेश जरूर करेल, परंतु सिनियर गटातून कोण असेल? ओ खूप दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. सिलिमिड ऑफ मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक सिंगल इथे मात्र फक्त मिळेल. सिंगलच्या मदतीने 6 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. एकंदरीत 5 दिवसाची ही स्पर्धा. शेवटच्या दिवशी अर्थातच मंडेला फायनल डे या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड बॉल. अरहम आपल्या गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. यासर ज्याच्या बॅट मधून एक चौकार आला, परंतु अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. ओहो, स्टँड इन डिलिव्हर. ताकद, नजाकत, कलात्मकता, गुणवत्ता, सर्व गुण संपन्न फटका यासरच्या बॅट मधून धमाका पाहायला मिळाला. 6 धावा षटकार. व्हॉट अ शॉट. अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये बॉल आणि त्यानंतर पाठवलाय दुसऱ्या प्लॉट मध्ये. व्हॉट अ बॅटिंग. यासर चांगली बॅटिंग करतोय. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर या षटकाराच्या मदतीने दुहेरी अंकामध्ये पोहोचली आहे. एकंदरीत 12 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. खूप चांगला स्ट्रोक सजवला. यासर एक चौकार एक षटकार त्याच्या बॅट मधून आलाय. चांगली बॅटिंग करतोय महापोलीस स्टार संघासाठी. जो संघ पहिल्या षटकामध्ये अडखळला होता, अडचणीमध्ये होता, त्या अडचणीतून दूर करण्याचा प्रयत्न करतोय यासर. अरहम सारख्या गोलंदाजावरती आक्रमण त्याने केल्या. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. यावेळेला एलिव्हेशन नाही आहे, फक्त सिंगल धाव मिळेल. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सेकंड ओव्हर प्रोग्रेस वरती आहे. पहिल्या षटकामध्ये बाबू खानने फक्त 5 धावा खर्च केल्या, 2 विकेट्स मिळवल्या. त्यानंतर अरहमला आणलं. अरहमने देखील विचार केला तर पहिल्या बॉलवरती सिंगल दिली होती, परंतु त्यानंतर यासरनं त्याच्यावरती अटॅक केला. 6 धावा तिथे आल्या. त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली, तिथे सिंगल आली आहे. म्हणजेच काय तर 3 मध्ये 8 धावा येत आहेत. नेक्स्ट बॉल. तैफूर साठी बॅकफुट वरती आले. पुलचा फटका खेळलाय. अगदी पाहिलं तर अलॉंग दी कार्पेट ना काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये बॉल. एक सिंगल इथे मात्र मिळेल. ही चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते तैफूर टायगर आणि त्यानंतर यासरच्या दरम्यान. धावसंख्या आपण पाहिली तर 1च्या मदतीनं 14 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. कमबॅक पाहायला मिळाला. षटकार आल्यानंतर सिंगल मध्ये परिवर्तन करताना गोलंदाज यासर, गोलंदाज अरहम. नेक्स्ट बॉल यासर करिता. फुल टॉस होता, मात्र क्रॉस बॅटेड फटका खेळला गेला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. अगदी पहिला तर सिंगल धाव मिळेल. अधिक फायदा उचलता आलेला नाही यासरला, कारण फुलटॉस बॉल होता. फुलटॉस बॉल होता जरूर, परंतु वेग होता आणि तो वेग अगदी पहिला तर एक्झिक्यूट करू शकले नाहीत. आणि त्यानंतर एक सिंगल इथे मात्र मिळते. 15 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल इथून मात्र शिल्लक आहे. 5 बॉल मध्ये 10 धावा खर्च करत असताना गोलंदाज अरहम. तैफूर स्ट्रायकर एंड वरती 15 धावा तर धावफलकावरती जोडले गेले.
नेक्स्ट बॉल आणि शेवटचा अंतिम बॉल, यावेळेला पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, अतिरिक्त उंची गाठली, बाबू खान चेंडू खाली, झेल सुटणं अशक्य. तैफूर टायगर बॅक टू द डगआउट. तिसरा विकेट इथे मात्र गमावला. इथे मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, त्यानंतर फलंदाज बाद परतीच्या प्रवासाला जातोय आणि एकंदरीत आपण पाहिलं तर मग 3 विकेट्स गमावले. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती 15. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. नेक्स्ट मॅच आई गावदेवी कोलिवली आणि खांडपे. दुसऱ्या फेरीतील हा सामना असेल. 15 धावा धावफलकावरती, 15 लॉट्स ऑफ 3 विकेट्स. सामना 3 षटकाचा असेल. यानंतर ही सूचना आपण लक्षात घ्या, टीम कोलिवली आणि टीम खांडपे आपण सज्ज राहा. यानंतर हाफ इनिंग नंतर आपला टॉस केला जाईल. आशिक अन्सारी एक जबरदस्त यंग टॅलेंटेड आणि ऑलराऊंडर खेळाडू आपण पाहतोय. आपल्या नावाची डंका फुंकणारा खेळाडू, कमी वयामध्ये ज्याने भरारी घेतली. आशिक अन्सारी सिटी फॉर्मॅट मध्ये, ग्रामीण फॉर्मॅट मध्ये चांगला क्रिकेट खेळत आला. आज बीएस चॅम्पियन ट्रॉफी मध्ये दाखल झाला. 2 षटकामध्ये 15 आलेत. उर्वरित 12 बॉल किती धावा देऊन जातील? पहिलाच बॉल बाउन्सरचा वापर केलाय, बाउन्सरचा मारा केलाय. पहिलाच बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर ठेवलाय, थोडीशी उसळी दिली, गती दिली आहे. आशिक अन्सारी 1 बाउन्सचा इशारा पंचांच्या माध्यमातून 1 फॉर दी ओव्हर हा इशारा दाखवला गेला आशिक अन्सारीला. स्ट्रायकर एंड वरती आपण यासरला पाहतोय, तर दुसऱ्या एंड वरती आपण पाहतोय इबाद. टीमची धावसंख्या 15 वरती. पहिला बॉल तर डॉट आलाय. नेक्स्ट बॉल आशिक अन्सारी. फटका फसला. यावेळेला अतिरिक्त उंची गाठले, क्षेत्ररक्षक दूर अंतरावरून. ओहो, व्हेरी नाईस कॅच. खूप चांगला जजमेंट आणि चांगला झेल कॅरी करत असताना इथून मात्र धक्का क्रमांक 4 टीम स्टार 11 महापोलीस संघाला. जो फलंदाज लय मध्ये फलंदाजी करत होता, ज्या फलंदाजाची बॅट तळपली होती, अखेरकार यासरला या ठिकाणी बाद केलाय. टीमला बसलेला हा 4था धक्का, फलंदाज यासर बाद. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु क्षेत्ररक्षकाला हे क्रेडिट जाईल, ज्यानं खूप दूरवरती अंतर कापून या चेंडूपर्यंत पोहोचले. चांगलं जजमेंट, चांगला झेल आणि त्यानंतर यासर बाद. नवीन फलंदाज मैदानात दाखल. फाईक आला. आशिक अन्सारी पहिला बॉल डॉट, त्यानंतर विकेट घेतोय. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. ज्या आघाडीच्या दोन्ही गोलंदाजाने चांगली कामगिरी संपन्न केली. बाबू खान ज्याने 5 धावा दिल्या, 2 विकेट्स मिळवल्या. त्यानंतर आपण पाहिलं तर मग सेकंड ओव्हर मध्ये अरहम आला, त्याने देखील चांगली गोलंदाजी केली. आणि याही षटकामध्ये आपण पाहिलं ना तर मग आशिक अन्सारी चांगली गोलंदाजी करतायत. 2 चेंडूमध्ये कोणत्या प्रकारची धाव खर्च केली नाहीये. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेटने. फाईक करिता या वेळेला मात्र स्विंग आणि त्यानंतर एजंट टेकन. फाईक आल्या बरोबरी पुन्हा एकदा डगआउटला जातील. गोल्डन डकची विकेट या ठिकाणी पाहायला मिळेल. अगदी पाहिलं तर बॅक टू बॅक 2 चेंडू. यावेळेला लेग कटरचा वापर केला, त्यानंतर एजंट टेकन. अरबाज पटेलने कोणत्या प्रकारची चुकी केली नाही. विकेटचं होईल पतन. हा टीमला बसलेला एकंदरीत 5वा धक्का. निम्मा संघ प्रतीच्या प्रवासाला. बॅक टू बॅक 2 विकेट्स आल्या. या ठिकाणी आपण पाहतोय निराश पावलाने फाईक देखील माघारी परतलाय. चांगली गोलंदाजी. आशिक अन्सारी कोणत्या प्रकारची धाव खर्च केली नाहीये. 15 या धावसंख्येवरती 5 धक्के, 5 विकेट्स बॅकफुट वरती आणले गेले स्टार 11 महापोलीस संघाला. या सामन्यावरती पकड निर्माण करताना पहिल्याच डावामध्ये सिकंदर स्पोर्ट्स महापोली अरफात न्यू बॅटर पैतानात दाखल झाला. 7व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्याकरिता. बॅक टू बॅक 2 विकेट्स आले. 3री विकेट आली तर आशिक अन्सारी ठरेल या स्पर्धेतला पहिला विकेट टेकर गोलंदाज. पहिला विकेट हॅट्रिकची कामगिरी त्याच्या नावावरती जाईल. 2 चेंडूवरती 2 विकेट्स आल्यात. या ठिकाणी यासर बाद, त्यानंतर फाईक बाद आणि त्यानंतर आता इथून मात्र अरफात.
हो हो, यावेळेला विकेट हायट्रिक करणारा हा या स्पर्धेतला बीएस चॅम्पियन ट्रॉफी 2026 नाव आहे आशिक अन्सारी, गाव आहे बापोली. सिकंदर स्पोर्ट्स महापोली संघाचा हा गोलंदाज ठरलाय. पहिला विकेट टेकर गोलंदाज ज्याने 3 चेंडूवरती 3 विकेट्स मिळवल्यात. सिकंदर स्पोर्ट्स महापोली संघाचा हा गोलंदाज आशिक अन्सारी. वाह, काय गोलंदाजी केली या गोलंदाजानं. 3 चेंडूवरती 3 विकेट्स. यासर, फैक आणि अरफात या तिन्ही फलंदाजांना माघारी धाडले त्या या गोलंदाजानं आशिक अन्सारी त्याचं नाव. 6 विकेट्स गमावल्यात. न्यू बॅटर गुड्डू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. का मला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलं, का माझ्या हातामध्ये चेंडू सोपवला, त्याचं जिवंत उदाहरण त्याने प्रेक्षक मायबापाला दाखवलंय. सातत्याने टीम महापोली संघ, सिकंदर स्पोर्ट्स महापोली संघ माझ्यावरती का विश्वास दाखवतो, ती कामगिरी तो मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. 3 चेंडूवरती 3 विकेट्स आलेत. त्यानंतर गुड्डू आला 8व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्याकरता. 6 विकेट तब्बल, धावसंख्या 15. 4 चेंडूमध्ये कोणत्या प्रकारची धाव खर्च केली नाही आशिक अन्सारी. पुढचा बॉल घेऊन दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. 5वा बॉल आला डॉट. शेवटचा बॉल डॉट आला तर मग चर्चा होईल या खेळाडूची. सलग 5 दिवसाची स्पर्धा आहे. 5 दिवसाच्या स्पर्धेमध्ये आशिक अन्सारीचं नाव प्रत्येक समालोचक घेईल, कारण 5 मध्ये कोणत्या प्रकारची धाव नाहीये. त्यानंतर 3 विकेट्स. शेवटचा बॉल निर्णायक असेल. मिडल ओव्हर पाहायला मिळेल का. वेग आणि डॉट बॉल. वाह, कमालीची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. लाजवाब गोलंदाजी परफॉर्मन्स. आशिक अन्सारी या स्पर्धेतला पहिला गोलंदाज ठरलाय ज्यानं निर्धाव षटक हाताळलंय. विकेट हायट्रिक देखील पूर्ण केली. 5 दिवस या खेळाडूची चर्चा होईल या मैदानाच्या आतमध्ये. लाजवाब कामगिरी. 3ऱ्या षटकामध्ये कोणत्या प्रकारची धाव नाही. कमालीची गोलंदाजी, कोणत्या प्रकारची धाव नाही. विकेट हायट्रिक पूर्ण केली आहे आशिक अन्सारी. आज या स्पर्धेमध्ये आपल्या नावाची छाप सोडतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 15 धावा. दफळकावरती शेवटचा षटक आणि इथून मात्र गोलंदाजी मार्क वरती मारूफ भाबे. आणखीन एक दर्जेदार गोलंदाज आपण पाहतोय. आसिफ शेखची आज मात्र कमी जाणवती या संघामध्ये. एक सिनियर प्लेयर आहे सिकंदर स्पोर्ट्स महापोली संघाचा. आज मात्र त्याची गैरहजेरी आहे या मॅच मध्ये. मारूफ भाबे पहिला बॉल घेऊन ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल आतल्या दिशेने वळवलाय, गती ठेवली आहे मारूफ भाबेनं. इथे देखील पाहिलं तर हा बॉल डॉट आला. चांगली गोलंदाजी सिकंदर स्पोर्ट्स महापोली संघाकडून. स्टार 11 महापोली संघ असं वाटलं होतं कुठेतरी फाईट देण्याचा प्रयत्न करेल पहिल्या इनिंग मध्ये, परंतु विकेट्स गमावल्या. डॉट बॉल आले, तो प्रेशर त्यांच्यावरती क्रिएट झाला. प्रेशर दबाव पाहायला मिळाला आणि दबावामध्ये त्या विकेट्स गमावताना देखील पाहिला. पहिला बॉल मारूफ भाबेचा. आता मात्र लॉंग ऑफ होता, तो इनफिल्डच्या आतमध्ये घेतलाय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक आता डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये नेऊन ठेवला गेलाय. एक चांगली क्वालिटी गोलंदाजी, आणि ज्या पद्धतीने तुम्ही गोलंदाजी करता त्यावेळेला तुमचं क्षेत्ररक्षण त्या पद्धतीने सजवणं गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल. ओहो, रायझिंग अँड सरप्राइजिंग. काय बाउन्सरचा मारा केलाय. कुछ भी डाल मगर बाउन्सर मत डाल. मारूफ भाबे आपल्या गतीचा योग्य वापर करतोय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय, वेग देतोय, वेगावरती स्वार होतोय आणि त्याचबरोबर बाउन्सरचा मारा करतोय. डॉट बॉल आला. 15 धावा या दफळकावरती जोडल्या गेल्यात. मारूफ भाबे पुढचा बॉल घेऊन. यावेळेला बॉलला सोडून दिले गेले आउट ऑफ द ऑफ स्टंप. एक्स्ट्रा रन मिळेल. एक्स्ट्रा रनच्या साहाय्याने टीमच्या धावसंख्येमध्ये वाढ होतील. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 16 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत या सामन्यातले 4. मारूफ भाबे राईट मोर द विकेटने पुढचा बॉल घेऊन. यावेळेला अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला. अगदी पहिलं तर मग पंचांचा वाईटचा इशारा येतोय. एक्स्ट्रा रनने टीमच्या धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकता असताना 17 धावा या धावफलकावरती पाहतो. एक धाव इथे मात्र हिऱ्या मोत्याची ठरली आहे. स्टार 11 महापोली संघ संघर्ष करताना आपण पाहतोय. यस, अरे या अगोदर वॉर्निंग दिली गेली होती आणि नोचा इशारा होतोय आणि त्याच नंतर येणारा बॉल फ्रीटचा असेल. आता टीमची टोटल 17 वरती फ्रीटचा बॉल. मारूफ भाबे पुढचा बॉल घेऊन.
हो हो, यावेळेला चेंडू शरीरापासून दूर ठेवला, अवे फ्रॉम द बॉडी. डॉट बॉल आलाय. फ्रीटची संधी होती, संधी गमावले. मागे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्क नाहीये, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. इथे डॉट बॉल आलाय. चारही गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली आहे. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला आणि निर्णय अगदी सिकंदर स्पोर्ट्स महापोली संघाच्या बाजूने वळताना पाहायला मिळालाय. ओहो, आणखीन एक दर्जेदार बॉल. काय क्वालिटी गोलंदाजी पाहायला मिळतीये. वेगावरती स्वार होत आहेत आणि त्यानंतर लेंथ योग्य राखतायत. स्टार 11 महापोली सिकंदर स्पोर्ट्स महापोली संघ कोणताही जिंकू द्या, हा गावाचा विजय असेल, महापोली गावाचा विजय असेल. एकाच गावातील दोन संघ आज आमने सामने आहेत. प्रतिष्ठा पणाला लावून इथे मात्र खेळ केला जातोय. नेक्स्ट बॉल. आणखीन एक दर्जेदार बॉल. वेग आहे मारू बाबेकडे. वेगाचा योग्य वापर त्याने केलाय या सामन्यामध्ये. टीमची धावसंख्या आपण पाहतोय एकंदरीत 17 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्या. आतापर्यंत 10 डॉट बॉल. आमचे साथी समालोचक रोहन पाटील सर आमच्यापर्यंत ही सूचना पोहोचवत आहेत. गुणलेखकाच्या भूमिकामध्ये आहेत. कुठेही त्यांना टाका, अगदी यशस्वीरित्या ते काम पूर्ण करत असतात. या वेळेला मात्र मागे सरसावून खेळले गेलेत. एक सिंगल इथे मात्र प्राप्त केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, आखो आखो का इशारा आणि त्यानंतर तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली आहे. तर फलंदाज बाद आहे. एक सिंगल फक्त इथे अंकित केली जाईल. म्हणजेच काय तर फर्स्ट इनिंग कंप्लीट. टीमची धावसंख्या 18 वरती आहे आणि विजयाकरता लक्ष आहे 24 बॉल आणि 19 धावा. तत्पूर्वी आपण जाऊयात पुढील मॅचच्या टॉस कडे. आई गावदेवी स्पोर्ट्स कोलिवली आणि त्याच्या विपक्षामध्ये टीम खांडपे या दोन संघांदरम्यान नाणेफेकी केली जाईल. सामना 3 षटकाचा असेल, ही सूचना आपण लक्षात घ्या. प्रतीक तांडेल यांच्या शुभाचे आपण नाणेफेकी करूयात. प्रतीक तांडेल यांच्या शुभाचे आपण टॉस करूयात. खरं तर या व्यक्तिमत्वाने या स्पर्धेकरता खूप सारी मेहनत घेतली. अगदी छोट्या छोट्या कामांपासून अगदी मोठमोठ्या कामांपर्यंत ज्यांचं योगदान राहिलंय अशा व्यक्तिमत्वाच्या शुभाचे आपण या स्पर्धेमध्ये करूया. टॉस कोलिवली विपक्ष खांडपे. 3 ओव्हरचा सामना असेल. दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक. तर जाऊयात मैदानाच्या दिशेने. पूर्वार्ध पाहिला उत्तरदाला या ठिकाणी सुरुवात होईल. विजयासाठी 24 बॉल आणि 19 धावा. आजच्या दिवसातील सर्वात लो स्कोरिंगचा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 24 बॉल 19 धावांची आवश्यकता असताना अरबाज पटेल आणि त्याच्या साथीने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. उमेर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. उमेर डॉन आक्रमकतेचं क्रिकेट नेहमीच खेळत आलेले आहेत. अरबाज पटेलकडे असलेला अनुभव, ही पारंपरिक जोडी नेहमीच आपण त्यांना सलामीला पाहत असतो. अशी सिकंदर स्पोर्ट्स महापोली संघाची A1 जोडी शूरवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल. अरबाज पटेल, उमेर डॉन. 19 धावांची आवश्यकता आहे. 24 बॉल. स्टार 11 महापोली संघ पहिल्या इनिंग मध्ये अडखळताना पाहायला मिळाला, अडचणीमध्ये सापडला. फक्त 18 धावा उभ्या केल्यात. परंतु क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ, वार पलटवार आपण नेहमीच पाहत असतो. परंतु त्याकरिता इथे संघर्षाची परिकष्ट घ्यावी लागेल. जर या सामन्यामध्ये विजय व्हायचा असेल, या सामन्यामध्ये आपलं अस्तित्व जर पणाला लावायचं असेल, तर मग पहिला बॉल पासून फिल्डिंग आणि गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी पार पाडावी लागेल.
अरबाज पटेल स्ट्रायकर एंड वरती, उमेर डॉन दुसऱ्या एंड वरती. मॅचला सुरुवात, दुसऱ्या डावाला सुरुवात होत असताना आपण पाहतोय. फरार झालाय गोलंदाजी मार्क वरती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या बाहेर पाहायला मिळतील. अरबाज पटेल स्ट्रायकर एंड वरती. पहिला बॉल या ठिकाणी मार्गस्थ होईल. पहिलाच बॉल समोर खेळलेत, लॉंग ऑफ नाहीये. हा क्लास आहे अरबाज पटेलचा. पॉवर प्लेचा पॉवरफुल वापर करतोय, योग्य वापर करतोय. पहिलाच बॉल वरती स्वागत केलंय चौकारानं. 4 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. फुल टॉस होता, लॉंग ऑफ नव्हतं, लॉंग ऑन होतं आणि त्याचाच फायदा उचलला गेलाय 4 धावांकरिता. चौकार येतो. चौकारानं खातं खोललं गेलं अरबाज पटेलच्या माध्यमातून. 4 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. नेक्स्ट बॉल या ठिकाणी फराज उर्द विकेटने. हो, क्रॉस बॅटेड फटका. यावेळेला क्षेत्ररक्षक आहेत झेल ड्रॉप. अरबाज पटेलला जीवनदान मिळेल. एक सिंगल घेतली जाते. फ्लिक चांगल्या पद्धतीने केलं होतं, परंतु क्षेत्ररक्षक होते मिडॉन मध्ये आणि त्यांच्याकडून ही चुकी पाहायला मिळाली. सहज सोपा झेल ड्रॉप होताना अरबाज पटेलला पहिलं जीवनदान मिळेल. टीमची धावसंख्या 5 वरती. 2 चेंडूचा खेळ संपन्न झाला. पहिला बॉल वरती चौकार, त्यानंतर एक सिंगल आली आहे. उमेर डॉन आक्रमकतेसाठी ज्या खेळाडूला ओळखलं जातं तो स्ट्रायकर एंड वरती आहे. हो, इन कटर बॉलचा वापर केला, इन स्विंग केला बॉलला, आतल्या बाजूने वळवलाय बॉलला. डॉट बॉल. एकंदरीत आपण पाहतोय धावा धावफलकावरती 5. चेंडू क्रमांक 3 चा खेळ संपन्न झाला. 19 धावांचं टार्गेट आहे. अजून देखील 14 धावांची गरज आहे विजयाकरिता सिकंदर स्पोर्ट्स महापोली संघ. चांगला बॉल आहे, चांगली पिचिंग आहे. अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न होता उमेर डॉनचा. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये, परंतु पहिल्या बॉलवरती चौकार आला जरूर, परंतु त्यानंतर फराजनं चांगली गोलंदाजी केली आहे. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेटने. क्रॉस बॅटेड शफल झाले, त्यानंतर स्क्युअर लेग क्षेत्र शोधलं उमेर डॉन याच्या बॅट मधून. हा चौकार आपण पाहतोय. चांगला स्ट्रोक आणि त्यावरती मिळतायत 4 धावा. टीमची टोटल आता मात्र 9 या धावसंख्येवरती. शफल होऊन खेळले गेले. 5 बॉलचा खेळ संपन्न झालाय आणि एकंदरीत 9 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. शेवटचा बॉल शिल्लक का 10 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. हळुवारपणे विजयाच्या दिशेने वाटचाल केली जाते. सिकंदर स्पोर्ट्स महापोली संघ एक एक पाऊल विजयाच्या दिशेने वाटचाल करतो. नेक्स्ट मॅच एक चांगला सामना आपल्या भेटीला येईल. खांडपे विपक्ष कोलिवली. बिग फाईट यानंतरच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा फ्लिक केला ऑन साइडला. काय स्ट्रोक, नेत्रदीपक फटका आणि किती एक दर्जेदार चौकार उमेर डॉनच्या बॅट मधून. टीम खांडपे संघाने नाणेफेकी जिंकून प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला, तर गोलंदाजीसाठी आपण तयारीत राहायचं. टीम कोलिवली. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती 13. अवघ्या 6 धावांची आवश्यकता इथे सामना जिंकण्याकरिता विजयाच्या दिशेने वाटचाल केली जाते. सिनियर गटातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना, यानंतर दुसऱ्या फेरीला शुभारंभ होईल जिथे कोलिवली आणि टीम खांडपे आमने सामने असतील. चला बी फास्ट. टीम स्टार 11 महापोली जरा घाई करा, आयोजकांना सहकार्य करा. विजयाकरिता अजून देखील पहिल्या तर 6 धावांची गरज. अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आणला गेलाय. मोहम्मद या गोलंदाजाला आमंत्रित केले गेले. 18 बॉल अवघ्या 6 धावांची गरज. मोहम्मद पहिला बॉल घेऊन अरबाज करिता षटकाराने सामना फिनिश केला जाईल का. पहिला बॉल आणि इथून मात्र पाहू शकाल काही दुखापत झाले का पहा, कारण तिथे पाय स्क्रीट होताना आपण पाहिलं. ज्यावेळेला गोलंदाज चेंडू डिलिव्हर करत होता त्यावेळेला पाय घसरला गेला खेळपट्टीवरती.
6 धावांची इथून मात्र सक्त गरज आहे आणि विजयाच्या दिशेने जरूर वाटचाल केली जाते, मात्र विजय कोणत्या पद्धतीने संपन्न केला जाईल त्यानंतर सिनियर गटातील दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल। उद्या देखील एक गाव एक संघ याच असोसिएशन्स मधील संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील। त्यानंतर 40+ सॅटरडे संडेला आपल्याला पाहायला मिळतील। पालघर जिल्हा आणि त्यानंतर ठाणे जिल्ह्यातील अगदी लीग पद्धतीच्या मॅचेस पाहायला मिळतील। ज्या ठिकाणी अनेक सिनियर खेळाडू 40+ चे खेळाडू 45 चे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील। जी नियमावली आहे त्या नियमावलीनुसार ती स्पर्धा संपन्न देखील केली जाईल। उद्या पहिला सामना ठीक संध्याकाळी 4 वाजता सुरू होईल, याची दक्षता घ्या। रिव्हर्स खेळले गेलेत यावेळेला मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क डॉट बॉल। अवघ्या 6 धावांची गरज। पहिलाच बॉल मोहम्मदचा या ठिकाणी डॉट स्वरूपामध्ये हाताळला जातो। अरबाज पटेल खूप सारा क्रिकेट त्याने देखील खेळलाय, चांगला अनुभव त्याच्या पाठीमागे, एक्सपिरियन्स खूप मोठ्या प्रमाणात आहे अरबाज पटेलकडे। ऑफसाइड क्षेत्रामध्ये बॉलला ढकलला गेला सॉफ्ट हँड न, एक सिंगल मिळेल मिड ऑफ मधून। टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती जोडली जाईल 1 च्या मदतीने 14 धावा। यावेळेला मात्र चांगला स्ट्रोक परंतु क्षेत्ररक्षक आहेत, एक सिंगल धाव मिळेल। लो स्कोरिंगचा सामना, परंतु सिकंदर स्पोर्ट्स महापोली संघाचं कौतुक करावं तितकं कमी, कारण पहिल्या डावामध्ये जबरदस्त गोलंदाजी। अवघ्या 18 धावांवरती स्टार 11 महापोली संघाला रोखलं गेलं आणि त्यानंतर मात्र चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। सफल झाले यावेळेला मात्र बॅट फिनिश केली अरबाज पटेलने आणि इथून हा विजय प्रस्थापित करताना सिकंदर स्पोर्ट्स महापोली अभिनंदन अँड हार्ड लक टीम स्टार 11 महापोली। तर प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट ज्या खेळाडूनं मिडन षटक हाताळलं, ज्यानं विकेट हायट्रिक पूर्ण केली, असा प्लेअर ऑफ द मॅच आशिक अन्सारी हा खेळाडू ठरतोय प्लेअर ऑफ द मॅच। आशिक अन्सारी ठरतो प्लेअर ऑफ द मॅच आणि यानंतर मी मायक्रोफोन वरती आमंत्रित करेन मोनिश पाटील सर यांना। सामना 3 षटकाचा राहील। एक बाजूने असेल खांडपे आणि टीम कोलिवली, तर कोलिवली टीम आपण आपले क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण खांडपे टीमने फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय। आशिक अन्सारी हे ठरतात मॅन ऑफ द मॅच। उपस्थित मान्यवर श्रावणजी ठाकरे त्यांच्या समवेत आपण संतोषजी शिंदे यांना पाहतोय आणि त्यांच्या शुभास्ते आपण अवॉर्ड देऊन सन्मानित करूयात। आकर्षक ट्रॉफी आहे, मेडल आहे आणि आशिक अन्सारी ठरलाय प्लेअर ऑफ द मॅच। आपण VIP डाईस वरती जायचं आहे। जे मुख्य आयोजक आहेत श्रावण ठाकरे BS स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर्स मालक आहेत।